ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही, ज्या मुलामुलींचे लग्न जमण्यासाठी, विवाह जुळण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत, कुठेतरी एखादं स्थळ आम्हाला मिळालं पण त्या स्थळ आमच्या मनासारखं मिळत नाही, किंवा मनासारखं स्थळ मिळालं तर ते योग येत नाही जुळून येण्याचे, आज उद्या असं होत होत 1 वर्ष 2 वर्षे निघून जातात आणि विवाह हा लवकर जुळत नाही. लग्नाचं वय होत चाललेलं आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो. तर अशा मुलामुलींनी जर गणपती विसर्जनाच्या पूर्वी जर हा उपाय केला तर नक्कीच गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने पुढच्या गणपती बाप्पा पर्यंत आपलं लग्न हे जुळलेलं असेल, विवाह झालेला असेल. तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय कोणता करायचा आहे बघा. आता आपल्या घरात बऱ्याच जणांच्या घरात, कुणाच्या घरामध्ये मुली आहेत तर कुणाच्या घरामध्ये मुली आहेत. तर बघा, ज्यांच्या विवाह आपण अद्याप 1-2 वर्षापासून किंवा लागलीच लागत आहोत पण योग्य जुळून येत नाहीये, आपल्याला योग्य जोडीदार मिळण्यासाठी आणि आपलं जे लग्न आहे ते लवकर जुळण्यासाठी, आपल्याला आपल्या मनासारखं स्थळ मिळण्यासाठी ज्या अनेक समस्या आहेत त्या समस्यावर हा एकमेव उपाय आहे. कारण गणपती बाप्पा हे सर्व काही देणार आहेत. गणपती बाप्पा पासून सर्व आशीर्वाद प्राप्त हे झालेले आहेत. ज्या वेळेला गणपती बाप्पांचे विसर्जन आपल्या घरात, मंडळात किंवा आपल्या गल्लीत गणपती बाप्पा बसतात, त्या गणपती बाप्पा विसर्जन होण्यापूर्वीच हा उपाय करायचा आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर उपाय कोणता आहे बघा. आता आपल्याला घ्यायचे आहेत तांदूळ. आता हे तांदूळ आपण अक्षदा म्हणून घेत असतो, तुमच्या सर्वांना माहित आहे. पण अक्षदा घेताना आपण त्याच्यावर काय करत आहोत, आता ह्या तांदळाच्या अक्षदा तयार करत असतात, ज्या की आपण दररोज देवांना आव्हानासाठी, देवांच्या अलंकारासाठी, आपल्याला देवाला जसं हळदी कुंकू वाहतो त्यावेळेला आपण ह्या अक्षदा अर्पण करत असतो. पण या अक्षदाचा उपयोग आपल्याला असा करायचा आहे, अक्षदा कशा बनवायच्या. आता ह्या पांढऱ्या अक्षदा घेतल्या, त्यानंतर थोडस आपण त्याच्यावर काय करायचं, पाण्याचा थोडासा शिंदोडा टाकून थोडेसे असे ओले तांदूळ करायचे, जे की आपल्या हाताला असे चिटकले पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, थोडीशी जी आपली हळद असते, जी आपण पूजेत वापरतो ती हळद आपल्याला घ्यायची आहे आणि ती हळद थोडीशी याच्यात टाकायची. कशात, आणि नंतर आपल्याला हे काय करायचं, तांदूळ ओले म्हणजे आणि पिवळे करून घ्यायचे. आता हे पिवळे तांदूळ आपण करून घेतलेले आहेत इथे. आता हे पिवळे तांदूळ आपण करायचे आणि हे तांदूळ पिवळे करताना, हे याच्यात पाणी टाकताना, ज्या वेळेला एखादं बाउल, जे काही तुम्ही प्लेट बाउल जे घेणार आहे त्या तांदळासाठी, ते घेण्यापासून, त्यामध्ये तांदूळ टाकण्यापासून, त्यामध्ये पाणी आणि हळद टाकून मिश्रण करेपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, असं हे मिश्रण करताना म्हणत राहायचं. आता हे तांदूळ पूर्णतः तयार झालेत आपल्याला उपायासाठी. तर आता उपाय काय करायचं, आपल्या घरातल्या गणपती बाप्पापासून सुरुवात करा. बघा, आपल्या घरात सर्वांच्यात आता 11 दिवसासाठी गणेश जयंतीच्या दिवशी काय झालेले आहेत, गणपती बाप्पा बसलेले आहेत, ते अनंत चतुर्दशी पर्यंत. तर आज आणि उद्या ही 2 दिवसाची अनंत चतुर्दशी आलेली आहे, त्यामुळे गणपती बाप्पाची विसर्जन उद्या होणार आहे. आणि त्यामुळे त्याच्या पूर्वी, मग आता ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघितला तेव्हापासून जे गणपती बाप्पा तुमच्या घरातले, मंडळातले पूर्ण नैवेद्य दाखवून विसर्जन होतात, ज्यांना आपण घेऊन जातो नंतर विसर्जनासाठी, तोपर्यंत विसर्जनाच्या पूर्वी आपण जे कलश हलवणार आहोत, ज्या आपण पुनर्वसू म्हणून अक्षदा टाकू, त्याच्या पूर्वी आपल्याला या अक्षदाचा उपाय करायचा आहे. तर उपाय कसा करायचा बघा. या अक्षदा हातात घ्यायच्या. आता आपल्या घरच्या गणपती बाप्पापासून सुरुवात करायची. हातात अक्षदा घेतल्या, हातात घ्यायच्या अक्षदा, समोर अशा धरायच्या, आपल्या अशा उभं टाकायच्या गणपती बाप्पाच्या समोर. कुणी, ज्या मुलांचे लग्न जुळत नाही, ज्यांना लग्नासाठी वर पाहिजे, ज्यांना लग्नासाठी मुलगी पाहिजे, अशांनी, वधू पाहिजे त्यांना वर पाहिजे त्यांनी. आता ज्यांचं लग्न त्यांना जुळायचं आहे त्यांनी आता बसलं, समोर उभं टाकले, अक्षदा घेतल्या आणि त्यांनी म्हणायचं की हे गणपती बाप्पा, मी ह्या तुमच्या डोक्यावर अक्षदा टाकत आहे आणि या अक्षदा यामुळे टाकत आहे की या अक्षदा तुमच्या डोक्यावर जशा पडत्या तशा माझ्याही डोक्यावर ह्या अक्षदा पडू देत. माझंही लग्न योग्य मुलीशी, योग्य मुलाशी जे असेल त्याच्याशी जुळू दे. असं, आता मुलगी असली तर त्यांनी योग्य मुलाशी जुळू द्या, योग्य वर मला प्राप्त होऊ द्या, असं म्हणायचं. आणि मुलगा जर ह्या अक्षदाचा उपाय करत असेल तर त्यांनी मला योग्य मुलगी मिळू द्या, मला योग्य वधू मिळू द्या आणि माझं लवकरात लवकर लग्न होऊ द्या, असं म्हणायचं. आणि ओम गण गणपती नमः 11 वेळा मंत्र म्हणायचा आणि ह्या अक्षदा गणपती बाप्पाच्या डोक्यावर अर्पण करायचं. की असं म्हणायचं की हे गणपती बाप्पा, ह्या डोक्यावर मी अक्षदा तुमच्या अर्पण करत आहे, ह्या अक्षदा तुम्ही स्वीकारा आणि जशा तुमच्या डोक्यावर हे अक्षदा पडत आहेत तशाच माझ्या डोक्यावर हे अक्षदा पडू द्या, असं गणपती बाप्पाला आपल्याला समोर उभं टाकून तिथे अक्षदा टाकल्याच्या नंतर
म्हणायचं आणि नंतर गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आणि त्यांचं दर्शन घ्यायचं, मनोभावी काय करायचा, उपाय करायचा. आता ह्या गणपती बाप्पाचे हे अक्षराचे उपाय घरी एक गणपती तसे आणि 11 गणपती करायचे, म्हणजे घरचा धरून घरच्याला सुरुवात केली. मग तुम्ही मंडळातलं करा, कोणाच्या घरचे करा, कुठलेही करा, पण गणपती विसर्जन होण्यापूर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा, पण गणपती विसर्जनाच्या पूर्वी हा उपाय करायचा. जिथे तुम्ही जासाल त्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं नसावं, त्याच्या पूर्वी हा उपाय करायचा. म्हणजे उद्या तुम्ही लवकर सकाळी गेला तर लवकर गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं नसेल कुठल्याच, आता घरचाही गणपती झाला आणखी तुम्हाला 10 गणपती आहेत, मग तुम्ही मंडळात गल्लीत बसलेले गणपतीचे तिथे करा, 10 ठिकाणी जाऊ किंवा एखाद्याच्या घरी जा, जसं तुम्हाला योग्य वाटेल. बघा, तुम्ही कुणाच्या घरी घेत असाल तर तुम्हाला विचारण्यात येईल की तू काय करत आहे, कशासाठी करत आहे. मग तुम्हाला त्यांना सांगायला योग्य वाटत असेल तर ठीक आहे, जे तुमच्या जवळचे आहे समजून घेते त्यांना सांगा. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुठे गल्ली जे मंडळाचे गणपती आहेत, म्हणजे जे आता बसलेत आणि जे विसर्जन होणार आहेत ते गणपती, कारण असं गणपतीचं मंदिर आहे तुमच्याकडे स्थायिक, त्या गणपतीवर हे उपाय करायचा नाही आपल्याला. जे गणपती बाप्पा विसर्जन होणार आहे ते की गणेश चतुर्थीच्या दिवशी बसलेत आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचं विसर्जन होणार आहे, अशाच गणपती बाप्पावर आपल्याला ह्या पिवळ्या केलेल्या अशा 11 गणपतीच्या बाप्पावर असं म्हणत अक्षदा टाकायच्या आणि त्यांना विनंती करायची की माझं लवकरात लवकर लग्न जुळू दे, ही प्रक्रिया करायची. तर ही प्रक्रिया उद्या तुम्ही बघा, गणपती बाप्पा कुठे विसर्जन सायंकाळी, कुठे दुपारी, कुठे सकाळी, तसा त्यांच्या वेळेनुसार जिकडे जो वेळ आहे, जसा की आपला चंद्र उदयचा वेळ असतो त्याप्रमाणे तो वेळ असतो, त्याप्रमाणे विसर्जन होत असतात. आणि विसर्जन होण्याच्या पूर्वी अनंत चतुर्दशी, तर आता आज 3:10 पासून 3:11 तर उद्या 11:45 अनंत चतुर्दशी आहे आणि तेवढ्या मधल्या काळात गणपती बाप्पा विसर्जन होण्याच्या अगोदर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. मग ते मुलांनी करा, मुलींनी करा, ज्यांना इच्छा आहे लग्न करण्याची आणि लवकर लग्न जुळण्याची, योग्य वधू वर मिळण्याची, त्यांनी सर्वांनीच हा उपाय करायचा आहे. तर आता तुम्ही व्हिडिओ बघत आहेत, तुमच्या घरात कुणी नाहीये ज्यांचं लग्न राहिलेलं आहे असं, पण तुमच्या आजूबाजूला आहे, तुमच्या नातेवाईक मध्ये आहे, तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून एक आपल्या हातून चांगलं सत्कार्य घडणार आहे. कुणाचं लग्न जुळवणं म्हणजे खरंच एक चांगलं पुण्य आपल्या पदरात पडत असतं. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये जर काही आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धाडली शिवाय श्री गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करूया आणि आपला आजचा व्हिडिओ इथे थांबूया. श्री स्वामी समर्थ.